नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन प्रवासामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मी आता आहे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, अर्थात औरंगाबाद या ठिकाणी, आणि जे तुम्ही बस स्टॉप पाहतात याला म्हटलं जातं सीबीएस सेंट्रल बस स्थानक। मित्रांनो, या पहिले तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तर आपण शेगाववरनं छत्रपती संभाजीनगरला आलो, अर्थात औरंगाबादला आलो। पण जो बस स्टॉप होता मित्रांनो, तो सिडको बस स्टॉप होता, आणि तुम्ही पाहतात आता आपण ज्या बस स्टॉपला आहे त्याला म्हटलं जातं सीबीएस। तर मित्रांनो, आता आपण प्रवास करणार आहोत छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी, आणि मित्रांनो जे अंतर आहे ते फक्त या बस स्टॉपपासून 106 किलोमीटर अंतर आहे। तर चला आता आपण बस स्टॉप मध्ये जाऊ, आणि मी तुम्हाला बस स्टॉप देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यानंतर आपल्याला कोणती बस मिळते बघू, आणि त्यानंतर आपला सुंदर प्रवास सुरू करू छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी। मी बघू शकता सीबीएस बस स्थानक, सेंट्रल बस स्थानक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं। चला आता आपण मध्ये जात आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला शिर्डी बस मिळाली। मित्रांनो, ही बघू शकता, ही शिर्डी बस आहे। आता टाइम झाले मित्रांनो 5:45, केव्हा निघते बघू ते आता। चला आता आपण मध्ये जाऊ। आपण पुढे बॅग वगैरे ठेवलेले। मित्रांनो, आपण बसलेले बसमध्ये। मित्रांनो, हा छोटासा ब्लॉग असणार आहे, कारण की आताच 5:45 झालेले जवळपास, आणि बस केव्हा निघते माहित नाही। 5-10 मिनिटात बस निघेल, 6 वाजतील। त्यानंतर एक छोटासा ब्लॉग असणार आहे हा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी। मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की नुसतंच औरंगाबाद शहराचं नाव चेंज झाले छत्रपती संभाजीनगर, त्यामुळे आपण देखील सुरुवात करू, आणि आपण आपल्यापासून सुरुवात करू म्हणायला, बाकीचे लोक आपोआपच म्हणते। चला मित्रांनो, आपली बस 6 वाजता निघाली। बसचा रूट आहे मित्रांनो नेवासा, श्रीरामपूर आणि शिर्डी। तर चला आता 6 वाजलेत, आणि आता आपली बस निघणार आहे या ठिकाणाहून।
मित्रांनो आपण पोहोचलो आहोत नेवासा या ठिकाणी. आपल्या पाठीमागे तुम्ही आपली बस बघू शकता. मी तुम्हाला सांगेल की आपल्याला छत्रपती संभाजीनगरवरनं यायला 1.5 तास लागला. तुम्ही बघू शकता नेवासा या ठिकाणचं बस स्थानक. मित्रांनो नाईट असल्यामुळे तुम्हाला बस स्थानक व्यवस्थित दिसणार नाही, तरी पण मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. मित्रांनो बघू शकता ही आपली बस आणि या ठिकाणी नेवासा बस स्थानक. मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो आपली बस आता एका हॉटेलवरती थांबलेली. मी तुम्हाला सांगेल की जेव्हा छत्रपती संभाजीनगरवरनं बस निघाली त्यानंतर नेवासाच्या पुढे मित्रांनो 5-10 मिनिटानंतर लगेच बस थांबली. आपल्याला 2 तास झाले आणि जी बस आहे ती कारंजा ते शिर्डी ही बस आहे. मित्रांनो तुम्ही आपली बस बघू शकता. मित्रांनो ही बस आहे कारंजा ते शिर्डी. मित्रांनो मी तुम्हाला तिचा रूट सांगतो. मित्रांनो मूर्तिजापूर, अकोला, त्यानंतर खामगाव, चिखली, जालना, औरंगाबाद, नेवासा आणि श्रीरामपूर, त्यानंतर शिर्डी. बघू शकता तुम्ही हा रूट आहे या बसचा. आणि मित्रांनो आपली बस ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणचा हॉटेलचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. पुढे शिवम हॉटेल आहे मित्रांनो, व्हेज नॉन व्हेज हॉटेल आहे शिवम. बघू शकता ही आपली बस आणि इकडे अजून एक हॉटेल आहे मित्रांनो संतोष वडेवाले. बघू शकता या प्रकारे या हॉटेल आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तुम्ही बघू शकता आपण फायनली पोहोचलेलो आहोत शिर्डीला. मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की छत्रपती संभाजीनगर या वरनं शिर्डीला येण्यासाठी 2 ते 3 मार्ग असतात. आपण जो मार्ग होतो तो आपला होता नेवासा, श्रीरामपूर आणि शिर्डी. मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की नेवासापासनं श्रीरामपूरला येण्यासाठी जो रस्ता होता तो खूपच खराब होता, त्यामुळे आपल्याला खूप जास्त उशीर लागला. जवळपास आपल्याला 4.25 तास लागले. मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही येत असतील तर जो वैजापूर किंवा गंगापूर मार्गे छत्रपती संभाजीनगर अर्थात मित्रांनो औरंगाबाद तिथनं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही गंगापूर मार्गे किंवा वैजापूर मार्गे या. मित्रांनो जो हा तिसरा मार्ग आहे, आपण ज्या मार्गाने आता प्रवास केला नेवासा ते श्रीरामपूर हा रस्ता खूपच खराब होता, त्यामुळे आपल्याला खूप जास्त टाइम लागलं जवळपास 4.25 तास लागले. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा मी कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलला.